जन्म सार्थक कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय
आपन तुम्हारे हरि तो संत समागम एखादे परी संत समागम एखादे परी पावे Amen.
संत समगमे खागे परी 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 त्याचे द्वार स्वायाचे व्हावे व्हावे परी त्याचे द्वार द्वार स्वायाचे व्हावे त्याचे द्वार स्वायाचे राम नाम होईल पुष्पा राम नाम घडेल वागतांचे द्वारी स्वायाती स्वायाती वागतांचे द्वारी स्वायाती स्वायाती मग राम नामे होईला राम नामे होईला घडेल भोजन गीताचे घडेल
संत श्याम महाराज की जय, अगस्त्यमुनी महाराज की, शंभुदेव भगवान, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी श्रावणादी, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारे अनेक सेवेचा सेवक, दीनपणे रंगतेत भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची जा, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची, विठ्ठल विठ्ठल घडेल भोजन उच्चिष्टाची, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया,
राजीवनेत्रं रघुवंशं कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा आई त्रिभुवन पावन आई त्रिभुवन पावन उदारा सोपान देवा निवृत्ति शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागी शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची शरण शरण एकाग्र सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निदर्शन अहो स्वामी तुमया माझ्यावरील करावा मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टिकिला नका पाहू दोष झालो दास पायांचा जया पोजिले आदरे पांडुरंगे विमानस केले प्रयाण प्रसंगी तनुमान दिव्य रूपीच केली न त्या दिव्य लोकास आता हृदय चौपाळ व्यावरी वरी वैसौपावले श्री जयांची केली आस्मरण होय सकळ युगेच्या ग्रहण तुझे बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कारो न्याता संत समागम एखादी परी बाबे त्यांचे द्वारी शिवानयाची ते राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैराग्य शिरोमणी महानाथेचा नंदादी वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा नेमगाव पागा फार चरणाचा नाही थोडा स्वराचा आवाज कमी करायचा नाही मोबाईलवर करा बच्चा खूप बोला
आलेली सर्वच मायबाप आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप. कोणाचा? बोला 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 बोला. तुकोबा. कोणाचा ग माय? तुकोबरायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे, निमगावकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादा निमगावकर, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादा, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. निमगावकर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना असली, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोणी बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. तेवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक. 1 तास मला तुम्ही सगळे सांभाळून घ्या. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो निमगावकर? श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. महाराज म्हणतात कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होयांग हरी रूपे. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होती, जिथं हरिरूप होतं तर तुकोबराय सांगतात ते कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया वतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय ना रूपे आजच्या अभंगाच्या द्वारे निमगाव पागा तुकोबराय आपल्याला आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो तुकाराम महाराज, संतांचा समागम घडावा पण तो कसा? महाराज म्हणतात एखादी परी, एखाद्या परीने तो वैना तुकोबराय सांगतात आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. का हो तुकाराम महाराज? साधकांनी प्रश्न केला आणि नाहीच्या जन्मात घडला. मग महाराज म्हणतात नका घडू देऊ, पण मरते किती वासना तरी शिल्लक ठेवा. नाही मानवाचा जन्म मिळाला संतांच्या समागमात, कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी तो भाग्यवान तुकोबराय सांगतात. वावे त्यांचे द्वारे श्वान याती. श्वान म्हणजे कुत्रा. का हो तुकाराम महाराज? आम्हाला कळलं आमच्या जीवनामध्ये आता आमचा संतांचा समागम घडला, पण त्याची फलश्रुती सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात ऐका गडे हो, तिथे रामनाम होईल श्रवण, तिथे रामनामाचं श्रवण करायला मिळेल. महाराज म्हणतात गडेल भोज नवचिष्टाचे. आपण ही चिंतनात पाऊस पुढे पण ऐका. भाग्याने जर संतांचा समागम घडलाच आपल्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात, तर एक संतांच्या समागमामध्ये दास व्हा. इथं सेवक व्हा. बरकत आहे. दासी व्हा इथं दासी म्हणून सेवा करायची. कामारी वटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तीत बली. का हो तुकाराम महाराज का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा? त्याचं कारण तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये गोड सिद्धांत करतात, दृष्टांत देतात. महाराज म्हणतात गडे हो, या विश्वातलं सगळं सुख संतांच्या संगतीत. सर्वनाम शब्द वापरला तुकोबराय. तुका म्हणे सर्व सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या. जीवनामध्ये संगत साधूची असेल तर पंगत सुद्धा गोड मिळत. पण ऐकायला जीवनामध्ये जर संगत वाईटाची असेल तर पंगत ढाब्याचीच मिळत. मग आपल्या जीवनात ठरवा संगत कोणाची करायची. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदिपूर्ण संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र निमगाव बुद्रुक तथा निमगाव पागा गेली अनादी कालाची परंपरा आहेत. आपल्या नामसप्ताहाची नामं फक्त सिटी नका घेऊ, थोडं कमी ठेवा आवाज. सिटी घेतो थोडस. ज्या महात्म्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या नामसप्ताह करता, नामयज्ञ करता आदरणीय गुरुवर्य श्री काकासाहेब महाराज चावरे सर यांचं गोड मार्गदर्शन आहे आपल्या या सप्ताह करता. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे तुकाराम दादांच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे रमेश भाऊ आणि आज संपूर्ण गावकरी मंडळी आज ज्यांच्याकडे संत भोजन आहे, ज्याची खावी पोळी एकदा जोरदार टाळी वाजवून मस्तपैकी पाटील वाडा करतात. पाटील वाड्याकडे संत भोजन सगळी कुळाची माणसं एकत्र येऊन अत्यंत गोड थाटामाटामध्ये हा सोहळा संपन्न होतोय. आदरणीय राजेभाऊ असतील, आदरणीय रामसर असतील, अत्यंत गोड ज्यांच्याकडे कीर्तन सौजन्याचं दातृत्व आजच्या पवित्र कीर्तन साथे करता
मृदंगाची साथ आदरणीय हरिभक्तप्राण मृदंग सेवक भाऊसाहेब महाराज श्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. भजनाची साथ भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय सुदाम महाराज श्री महाराजांना दंडवत करतो आपण. टाळी वाजवा श्री महाराजांकरता. भजन सम्राट संगीत अलंकार हरिभक्तपरायण दीपक महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्व टाळकरी मंडळी सर्वांना दंडवत करतो. आजच्या कीर्तन सेवेकरता ज्यांची पुढे कीर्तन होणार आहे अशी गोड गळ्याची धनी अशी गोड कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण अरुण महाराज सर त्यांची कीर्तन सेवा होणार आहे. एकदा सरांकरता जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी. हरिभक्तपरायण रमेश महाराज श्री महाराजांची सेवा होणार आहे. महाराजांकरता आपण टाळी वाजूया. सर्व टाळकरी वृंदांना दंडवत करतो. जोरदार तुम्हाला दंडवत करतो. विनीकरी काका तुम्हाला दंडवत. माझ्या बहिणीने तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत. दादांना तुम्हाला दंडवत करतो. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हाला दंडवत. मस्त बाकीच्या युट्यूब चॅनलचे मालक तुम्हाला दंडवत. माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्ष मोठे बंधू आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. एक तास शिल्लक आहे आपल्याकडे. बरोबर 1 तासामध्ये थांबायचे आपल्याला. पण थोडासा उशीर सुरू झाला. जरा ट्रॉफिक मध्ये अडकलो आम्ही जरा त्या गुंजाळ मार्केटजवळ. आता सध्याचं अवघड झालं तिथे जरा काम चालू आहे. पण ऐकूया बरोबर गाडी किती उशिराने गेली ती वेळेवर थांबेल. कारण पुढे बहुत करणे आहे. हा मग आपल्याला एवढं मोठं अन्नदान पाटील वाड्यानं दिलेलं आहे मस्त बगीचा. आधी ज्ञानदान सेवन करायचं. आधी विठोबा नाही तर घडतं कधी कधी आधी पोटोबा. मग आता तसं नाही. आधी विठोबा मग पोटोबा. आता टाळी वाजवा विठाला विठाल. पेटी मास्तर तुम्हाला दंडवत करतो बरं का. वा खरं तर त्यांच्या हातातला गोड फार खूप गोड आहे. आता काही महाराज मंडळीचा काळी 1चा सूर असतो, काळी 2चा असतो. आता माझा मध्येच पांढरी 2 आता त्याला काय करायचं. पण घ्या सांभाळून बरं का. मला आता काय करायचं. चला ऐकूया. हे मनुष्य जीवन मिळालं तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात लगेच. पण आधी सूत्र ऐकून घ्या या जीवनाचं. लगेच अभंगाचं पहिलं चरण कळा आपल्याला. हे मनुष्य जीवन मिळालं. हे मनुष्य जीवन आपल्याला एक दिवस धन्यतेला प्राप्त करायचंय. कुठं मला कीर्तनात बोलावं लागतं बरं का. कीर्तन हे वादातून नसावं. कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. त्याला कीर्तन म्हणत असतं. ऐकूया मस्त. हे मनुष्य जीवन मिळालं. हे मनुष्य जीवन आपल्याला एक दिवस धन्यतेला प्राप्त करायचंय. कुठं धन्यतेला. पण धन्यतेला प्राप्त करण्याकरता हे जे मिळालं नाही हे स्वतःला भाग्यवान समजा. पहिलं मिळालं हे भाग्य समजा. काय मनुष्य जीवन. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं. इथं संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचं. तुलसीदास महाराज म्हणतात तो एक पहिला पुरावा. बडे मानुष बडे पहिलं मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश घेते हरीचे दास जन्म घेते. किती भाग्य झालं. तिसरं भाग्य आहे का या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म मिळाला आपल्याला. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. पावर स्वतःला का भाग्यवान समजायचं. पण हे काहीला 0 किलोमीटर आहे. या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन आहे का आता. या महाराष्ट्राच्या भूमीचं वर्णन आहे. काहीला 0 किलोमीटर आहे सर. काहीला 10 किलोमीटर आहे. काहीला 100 किलोमीटर. रमेश महाराज अरुण महाराज. पण आपल्याला 300 ते 400 किलोमीटर सांगावं महाराज त्या भूमीचा आता जागेचा महिमा. चला जम्बो या दीपामाची एक पंढरपूर. जम्बो या दीपामाची एक पंढरपूर. आपल्याला पंढरीला जायचं पाहिजे.
भाऊसाहेब महाराजांकडे एकदा ते बघा चिमुरडी करतात टाळी वाजवून मस्त नाचू राहिले तिच्या मस्तीत मस्त झाली. चंबो या दीपा माझी एक पंढर नाचू द्या नाचू द्या नाचू द्या तिला इथं नाचू द्या फक्त डीजे नका नाचू दे त्यांना इथं नाचू द्या मनसोक्त नाचू द्या मस्त छोट्या छोट्या मुलींना किती आनंद आहे. इथं नाचले ना तुम्हाला कोणी नावं नाही ठेवणार. आता तर आज दुसरा दिवस आहे आपल्या या लिंगाव बागेमध्ये अजून आपल्याला 6 या भगवत साधनेची आंघोळी करायची आहे बरं का मस्त. ही 7-8 दिवसाची ज्ञानगंगा आहे. आताशी तर दुसरी आंघोळी आपल्याला. एका दिवसाचं स्नान हे पवित्र स्नान सोडू नका. आता तुम्ही 7 दिवस सप्ताह चालू आहे तर माहेरात समजून घ्या तुम्ही. माहेरातला आनंद लय वेगळा असतो. लेक माहेरात आली तर 8 वाजले 9 वाजले तरी तिला कोणी उठवित नाही. कारण ती किती भावजाय किती कडक असले पण नंदेचा पावर वेगळा असतो ना. माहेरात आले सुटत नाही ती बिचारी आनंदात असतात. तसं हे माहेरात आले बरं का. 8वा काल्याचा दिवस झाला का आपण घराला गेलो की मग सासुरासच आपल्याला हे माहेर आहे तिथं सासर आहे. सासरात गेलं तर कोणी नावं ठेवतं. माहेरात कोणी नाव ठेवत नाही. तुम्ही बाईला रोज हरिपाठाला नाचा तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही बरं का. म्हातारी माणसं तुम्ही सुद्धा 7 दिवस हरिपाठाला गोड पावले खेळा काय म्हणणार नाही कोणी तुम्ही. पण घरी गेले पावले खेळा बरं तुम्ही 8व्या दिवशी म्हातारी म्हणशील म्हाताऱ्याच्या गोळ्या संपल्या का नावं ठेवतात माणसं. तुम्ही घरी गेले पावली खेळून मग 8व्या दिवशी काल्याच्या दिवशी म्हातारा म्हणशील म्हातारी दवाखान्याचा संगम झाला इथं. अरे एका गोपिकेने भजन करत होती भगवंताची आनंद घेत होती साधना करत होती. हरिने माझी हरिले चित्त भार वित्त विसरली आता कैशी जाऊ घरा नये बरा कसं करायला जाऊ पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठी खाती. इथं 6 दिवस आनंद आहे. किती आनंद आहे. खूप छान वा. जम्बो या दीपा माझी किती भाग्य चाललं तुम्ही म्हणशील की तुलाच माहिती किती चाललं काय चाललं. हा बोला की 3रं भाग्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म मिळाला. ऐका बरं लक्षपूर्वक विक्षेप नका अनुभवता कोणी बोलू नका. मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. तुम्ही जेवढी शांतता ठेवायला तेवढं बरं वाटत मस्त छान ऐकू. 4थं भाग्य ऐका लक्षपूर्वक संतांच्या नंतर जन्माला. स्वतःला भाग्यवान समजा निमगावकर. ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आला. तुकोबारांच्या नंतर जन्माला आला. किती भाग्य झाले. आता 5वं भाग्याला लक्षपूर्वक ऐका मला प्रमाण सांगायचं बरं. 5वं भाग्य आपण ऐकाल ना ऐकल ना अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची पडलं का पाहतो मला. वा कळलं तुम्हाला. कारण 2019, 20, 21चा काळ लय वाईट गेला निमगावकर. अरे कोट्याधीश माणसं निघून गेली. श्रीमंत माणसं निघून गेली. डॉक्टर साहेब काही लाख रुपये घ्या वाचवा माणूस आमचा नाही वाचवला. पण आपल्याला हा देवाचा हनुमान जयंतीचा उत्सव 2025चा उत्सव आपल्याला पाहायला मिळाला. आपण देवाचे धन्यवाद माना. आता दिलंय आयुष्य आपल्याला हे बोनस बरं का. एखादा माणूस सर्व्हिसला असतो दीपावली आली की त्याला बोनस असतो का लाख रुपये 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये बोनस असतो त्याला. तसं हे बोनस आयुष्य मिळालं आपल्याला. मग आता दिलं नाही आयुष्य आपल्याला दिलंय वाचवलं कशाला मिश्रे आणायला कशाला चपटे आणायला. अशा भंगार कार्यकर्ता नाही ठेवलं देवाने आपल्याला. इथं भगवत साधना करून घ्या. इथं ते बोनस आयुष्य दिलं त्याचं चीज करून घ्या. चीज करायचं म्हणजे काय नसेल गुरु तर गुरु करून घ्या. आजच ठरवा. आजपर्यंत नसेलच गुरु करायचं. हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं. हा सांगण्याकरता आला इथं गुरु करायचं ज्ञानो करायचं ऐकायचं. श्री गुरु सारे का हा बोला बोला हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा
गुरुच्या कृपेनं माळ घालायची, तुळशी माळ घाला. नाथ महाराजांचं ऐकायचं इथं. नाथ महाराज आग्रह करतात आपल्याला, तुळशी माळ घाला. का असं म्हणली नाथ महाराज? गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज मी जाहीर सांगतो कीर्तनात, त्याचं प्रमाण नाही की तुम्हाला सांगू काय. पण येणारा काळ तर वाईट येत चालला. निंगावकर, संगमेरकर, अकोलेकर, जेवढा लोकांचा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला तेवढा माळीवर नाही राहिला. पहा तुम्ही कोरोनाच्या काळात देवाला सुद्धा कळलं आपले भक्त किती नाका ठेवून. आता हे खाणारे पिणारे यांचे जाऊ दे, त्याला वाईट वाटत नाही, देवाला वाईट वाटणार नाही. पण चांगल्या चांगल्या माळकऱ्यांनी माळा काढल्या कोरोनाच्या काळात आणि अंडी आणायला लागली गडी. त्याचं काय? अरे आमचा विश्वास पाहिजे तेवढा माळीवर, आमची श्रद्धा पाहिजे माळीवर, संतांचं ऐकायचं. पण नाही झालं. बरं 50% लोक अज्ञानात आहे, भ्रमाचे लोक. तुम्ही पहा वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला हेमायला जर गेला तर आपण म्हणा येईन बाई जेवण करून जा. येईन बाई म्हणजे मी खात नाही. का बरं? एका दरी जवळली म्हणजे का बाबाकडे का आता बाबाला का असं काय गमा नका कुठं. बरं तुम्ही आता तुमचे लय चांगले दिवस आले, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नव्हता काय कमी नाही. आता फक्त दाशीला योजना नाही भेटल, दाशीला एखादी योजना भेटल. हा ताई इथून जा, अगस्त्य ऋषी लय जवळ आपल्याला इथं. हे मस्तक अगस्त्य ऋषींच्या चरणावर ठेवा, आपलं कपड आणि आपलं जीवन धन्य होऊन जाईल. बरं ताई कुठं जायची गरज नाही. बरं तुमचं दुखणं नाही, इकडं तेच दुख नाही. आपण म्हणावं तात्या हे बा कीर्तन संपलं का जेवण करून जा, हे म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतो म्हणून. कारणाला गेले नाही अंग जड पडत याचं कारण कळतं ना तुम्हाला. कंदुरी काय ठिकाणी कंदुरी म्हणतात. अरे जे नियम धरायला पाहिजे ते नियम धरायचे. मांस का आता हंस करी. गुरुवारी संजय महाराज पाचपुरांचं एक वाक्य बरं का कथेतलं. जो माणूस रोज कोणाचं ना कोणाचं रक्त पितो ना, मांस खातो ना, तो सगळ्यात पापी माणूस सांगितलं त्यांना. त्याचे विचार चांगले नसतात. अरे जो कोणाचं ना कोणाचं रक्त पितो, आपण रक्त पिणारी माणसं नाहीये, मांस खाणारी माणसं नाही. मग मांस खाणारी माणसाचं नाहीच. ते वाघानं खावं, शिहानं खावं, कारण त्याला भजन करता येत नाही. आपल्याला भजन करता येत नाही म्हणून आपण तो. कारण का मांस का आता हंस करी जोडो आणि वैरे ठेवूया. ज्याला नुसता तरुणपणामध्ये कोंबड्याचा आणि बोकड्याचा काटा काढला, म्हातारपणा आले जा त्याला भेटायला. आपण म्हणा तात्या बरं झालं का? तात्या म्हणतो कसं होतं का? आता देवानं घेऊन जावा. येणार कधी हे बोकडे कोंबडे कोणा भोगायची? हे इथंच करायचं आणि इथंच भोगायचं. नाथ महाराजाचा पुरावा घ्या आता. महाराज म्हणतात हे आज पाप करणं बरं वाटेल, पण उद्या कोणी विचारणार नाही. अशा घमिडीत अशा भ्रमात राहू नका. मग पातके करिता पुढे आहे पुसता काय मला प्रमाण सांगायचं. पाचवं भाग्य ऐकून घ्या. माळ घाला. तुकोबरायचा आग्रह आहे आपल्याला. कंठी निर्वा तुळशी व्रत करा. अरे तुकाराम महाराज म्हणतात स्वतःला म्हणा मी हरीचा दास आहे. म्हणवा हरीचे दास तुकाराम निर्मदही. अपेक्षा आहे संतांना. आपण गळ्यात माळ घालावी. अजून सांगू थोडा विषयांतर होईल. ताई तुम्हाला जर जावई सुद्धा माळकरी मिळाला तर तुम्ही भाग्यवान समजा बरं का. अजून आहे ताई तुम्हाला नवरा सुद्धा जर माळकरी मिळाला ना तर भाग्यवान समजा बरं का. पोरांनो आपल्याला माळकरी जर मुलगी मिळाली ना तर भाग्यवान. आधी मिळणंच भाग्याची झाली. हे लय मोठं दुखणं झालं. पोरीच भेटा. बरं प्रत्येकाच्या भावनाच्या. मला आजपर्यंत कोणी विचारलं नाही दादा, गंधावाली दादा. बैठकीत बसलो कधी माळकरी जावा विचारला नाही. कधी त्याच्या दोन नारवरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. पहा तुम्ही बैठकीत बसल्या तर पोरीच्या आईला विचारलं मावशी जावं कसं पाहिजे. मावशी म्हणते बाबा तू कुठेतरी चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे एखाद्या नोकरीला. अजून विचारायचं मावशी जावं कसं पाहिजे. मावशी म्हणते बाबा तो एकटाच पाहिजे लागत ती गई दोघांना फाशी घ्यायला ती. अजून विचारायचं मावशी जावं कसा पाहिजे. मावशी म्हणते बाबा त्याला कमीत कमी 10 एकर जमीन तरी. आपण त्याच बैठकीत पोरीच्या आईला विचारायचं मावशी पोरीला 10 एकर जमीन दिल्यावर तुमची पोरगी शेतात जाईल ना. त्याच बैठकीत पोरीच्या आई सांगते महाराज माझी पोरगी शेतात कामाला जाणार नाही. मग 10 एकर जमीन काय लागती उड्या हाणायला. त्या जमीन उड्या हाणायचे आहे. जर तुमच्या पोरीला काम लागत नाही तर जमीन लागती का आला बाबा. काय अपेक्षा. मला आजपर्यंत कोणी विचारलं नाही बाबा जावई माळकरी आहे म्हणून पोरगा. कोणी विचारलं. चांगल्या भावना ठेवा. हे
या विश्वातलं, या जगातलं, या तालुक्यातलं ते घर श्रीमंत आहे. ऐका, ज्या घरामध्ये रोज ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचल्या जाते, ज्या घरामध्ये तुकोबरांच्या गाथ्यातले 2 अभंग तरी वाचले जातात, ज्या घरामध्ये रोज ज्ञानोबरांचा हरिपाठ होतो ना, ती झोपडी असू द्या, पत्र्याचा असू द्या, श्रापचा बंगला असू द्या, या विश्वातलं सगळ्या श्रीमंत करते बरं का दादा. या विश्वातलं ते घर दरिद्री आहे जिथं रोज पूजा घडत नाही, जिथं ज्ञानोबरांचा हरिपाठ नाही, जिथं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नाही, तुकोबरांचा गाथा नाही ना, वाचल्या जात नाही ना, ते घर नाही, ते स्मशान आहे. म्हणून काय थोरपण जाळा जीवनामध्ये भगवत साधना असावी. तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुकोबरांच्या भाषेतलं भजन करायचं का हो महाराज, आम्ही का गुरु करायचा, का माळ घालायची, का भजन करायचं, हे बोनस आयुष्य दिलं. नसेलच गुरु केला, नसेल माळ घातली तर आता लगेच दत्ताच्या प्रभूजीला पहा, लय देव आहे तुम्हाला. ज्या देवा मस्तक ठेवायचं तिथं जा, ज्ञानोबरांच्या मूर्तीजवळ जा, तुकोबरांच्या मूर्तीजवळ जा, हनुमंतरायाच्या मूर्तीजवळ जा, सांगा देवाला, देवा बरं झालं आजीवरी, बरं झालं गणेश भाऊ फार गोड वातावरण लागलं. आल्याबरोबर थोडीशी भूक लागली होती. त्याने सांगितलं फक्त 5 मिनिटं थांबा, तुम्हाला भूक पळून जाईल तुमची वाटी. थोडासा नाश्ता दिला म्हणून चार्जिंग मिळाली मस्त बघितलं. रात्री बुलढाण्याला होतो प्रवास करून, कधी कधी जीव थकल्या जातो. पण ऐका, दिला या काळ्या अवकाश, सांगा बरं का देवाला, बरवे झाले आजी वरी, बरं झालं देवा. 2020लाच नंबर नाही लागला. नाही पडिलो मृत्यूचे आहारी, देवा वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समोर. उरलेलं आयुष्य भगवत साधने करता. ऐका, हे मनुष्य जीवन मिळालं, हे दिवस धन्यतेला प्राप्त करायचे. पण निमगावकर, हे मनुष्य जीवन धन्यतेला प्राप्त करत असताना मानवाच्या जीवनातलं संघ महत्वाचं आहे. काय महत्वाचं? हा, त्याचं कारण असं आहे, माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं, आणि माणूस बिघडतो तो सुद्धा. आता महाराजांचं प्रमाण किती उघडे का? महाराज म्हणतात, पतन उद्धार संघाचा माणसाचा उद्धार होतो तोही संगतीनं, आणि माणसाचं पतन होतं तेही. मग जीवनातलं काय महत्वाचं आहे? संग महत्वाचं. आता आहे, संग बिघडला का माणसाचं जीवन बिघडतं. ते कसं दृष्टांत आहे का? एक जण चालत चालत चालणार, एक झाड मिळालं, त्याला जर ऊन लागली होतं म्हणून त्या झाडाखाली जाऊन बसलं, त्यानं पाठ लावली, पण ते झाड होतं ताडीचं. कशाचं? आणि ताडीच्या झाडापासून गळ्यात माळ बनतो, बरोबर ना? तुम्ही जागी ना,
अरे बाबा, जे ताडीच्या झाडापासून पण ते जर याच्यात टाकलं ते रस्त्यानं चांगलं चालत नाही. हा आला तुमच्या लक्षात. ताडीच्या झाडाला पाठ लावली निमगावकर, परत दूध पित होता. अरे दूध पिणं चांगलंय, पण ज्या झाडाला पाठ लावली तो संघ चुकला. तसंच येत पोरांनो. वारकऱ्याजवळ उभं राहायचं गल्लीमध्ये चौकामध्ये का बेवड्याजवळ उभं राहायचं हे तुमची तुम्ही ठरवलं जाणार. बरं का माझ्या बहिणीनं, आई जी माऊली 6 दिवस काकडं भजनाला घेऊन येईल ना, आपल्याला सत्ता चालू आहे ना आपल्या गावाला, तिच्याजवळ उभं राहायचं. कधी 6 दिवसात सासू सुनाचं भांडण लावून देईल, तिच्याजवळ उभं राहायचं. हे तुमचे तुम्ही ठरवा. संघ बिघड आहेत आई. चांगली मैत्रीण करा बरं ताई. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. केरला नावाची स्टोरी. चित्रपट वाईट नाही, आपला दृष्टिकोन वाईट असेल. ताई चांगली मैत्रीण करा. मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. मी काळ जबाबदारीने बोलतो. आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागला. येणारा काय एकदा वाईट येत झाला. ताई मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. 7वीला जाते माझी मुलगी सुद्धा. पण आपल्या लेकीच्या अंगावर चांगले कपडे असले पाहिजे, ही मायबापाची फार मोठी जबाबदारी बरं ताई. मी स्वाभिमानानं सांगतो रोजच्या कीर्तनात. माझी मुलगी मामाच्या घरी गेली तर मामाला सांगते, मामा 2000 रुपयाचा ड्रेस घ्यापेक्षा 500 रुपयाचा घ्या मामा, पण हाफ बाईचा ड्रेस घेऊ नका. का? मी अंगावर घालणार नाही हो मामा. आज येणारा काळ एक तर वाईट येत चालला ना. अरे आमची बहीण आमची लेक जर गल्लीनं चालली, चांगले अंग भरून कपडे असले आपल्या लेकीच्या अंगावर, तर लोक म्हणतात कोण्या घरची मुलगी रे, काय गोडे संस्कार आहे घरामध्ये. येणारा काळ इतका वाईट येत चालला निमगावकर. हल्लीच्या काळात एखादी पोरगी आमची बहीण लेक जर गल्लीनं चालली तर लाज वाटतो तिच्याकडे पाहण्याची. अशी भंगार कपडे असतात तिच्या देहावरती. 2 गोष्टीनं माणसं संपत चालली निमगाव पागा. एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. विठाला विठाला चांगली मैत्रीण असावी. अशी मैत्रीण करा रोज आपल्याला कीर्तनाला घेऊन येईल, रोज आपल्याला प्रवचनाला कथेला घेऊन येईल. हे पोरांनो, चांगला मित्र करा. ज्या मित्राच्या संगतीत आपला कधी घात होणार नाही. आज मित्र सुद्धा धोका देऊ शकतो पोरांनो. असा मित्र करा जो रोज आपल्याला कीर्तनाला घेऊन येईल, रोज कथेला घेऊन येईल. असा मित्र कधीच करू नका माझ्या भावानं जो 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन येईल. असा भंगार कधीच मित्र. अरे पूर्वीचा काळ गेला आता. पूर्वीच्या काळी एखादा पोरगा पिऊन आला गावात शिवीगाळ करायला लागले तर लोक जुने लोक म्हणायचे जाऊ दे रे, त्याच्या कुठं नादाला लागता त्या सोडून. हल्लीच्या काळात एखादं पोरगा पिऊन आलं जर पोराच्या तावडी सापडलं चौकात मारतात धरून पोरं. काय कोणी कदर करत नाही. मला त्याला नाही विरोध. गेले एक पोरग चालत चालत सांगितलं आईला, एक काकू पोराला लय मारलं बघ चौकात. तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, देवा काय मला मुलगा दिला ज्याच्याबद्दल रोज वाईट बातमी माझ्या कानावर येते. मला नसता दिला असा मुलगा तर मी वाज राहिले असतं तर काय बिघडलं असतं. पोरांना आपल्या आईला कधी वाटू नये रे. पोरांना आपल्या बापाला कधी वाटू नये. लय कष्टानं संसार थाटला, लोकांच्या तिथं सालं महिने घातले, लय दुःखाचा काळ भोगला. अशी कधी स्वप्न पाहिलेली नव्हती की पोरग एवढं वाईट स्वप्न दाखवेल म्हणून. कधी आपल्या बापाला वाटू नये लय कष्ट केले, पोरानं कष्टाचं माथ्यावर केलं. मी थोडंसं बाजूला जाऊन बोलतो, ऐका विषयांतर होईल, पण पोरांना ऐकायला. आपल्या बापाला कधी म्हणू नका रे पोरांना आमच्याकरता काय केलं. लय कष्टाचं जीवन जगलेली जुनी माणसं. मी तुम्हाला उदाहरण पटवून देतो. भाऊसाहेब महाराज मृदंग वाजवण्याकरता. भाऊसाहेब महाराजांनी आपला जबाब नाही आठवायचा. ज्या काळामध्ये भाऊसाहेब महाराज मृदंग शिकून आले, भजन वाजवायला लागले. भजन वाजवायला लागले म्हणून का लोक लगेच भजन वाजवू देतात का? कधी कधी चालू भजनातून उठून देतात माणसं. तो महान अपमान सर करावा लागतो. अहो हे सुदाम महाराज आहे, दीपक महाराज आहे. लोक काय चाली म्हणायला लागले म्हणून का लगेच भजन म्हणून देतात मायक. कधी कधी गावातले माणसं मायक ओढून घेतात आपल्याकडून. अरे तो महान अपमान माणसाला सहन, बडे पण मोठे पण फुकट नाहीत माणसाला. इथं महान अपमान सहन केल्याशी काय बडे पण नाहीत बरं दादा. विरोधी असा आहे आपल्या जीवनाला. आणि किती चांगलं जीवन जगावं गावकर. 40% समाज आपल्या कधी विरोधात. ज्या समाजानं तुटो वरायला सोडलं तो समाज आजकाल तर आपल्याला काय सोडी. त्या 40% समाजाचा कधी विचार करू नका. पण जो 60% समाज आपल्यावर प्रेम करतो ना, आयुष्यभर त्याच्या ऋणी राहा. आपल्या जीवनाला आनंदाचा. हा गणेश भाऊ तर किती चांगलं जीवन लागेल. 40% समाज विरोधात असेल, पण ऐका पोरांनो. आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली. आत्ताची प्रजा म्हणजे सांगू नका तुम्ही काय वाईट काळ बघला. आपल्याला घमेंड सगळी पैसा आला थोडासा म्हणून आपल्या बापाला म्हणतो अरे काय केलं आमच्या करता म्हणू नका. लय कष्टानं जीवन जगलेली माणसं. एक कवी लिहितो आपल्या बापाला, बाप कष्टाचा का भाडी उसमळ्यात तुडतो या, बाप पुराणा ठेवली कांडव साज जातो.
कमीज कवाटी फाटली सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडली आली जत्रा गावाची ऐका ताई आपला बाप आहे आली जत्रा गावाची बाप बाजार न जाया उधार बाजार कापड पुराणा ज्यांना आपल्या मायबापाला आपल्याकडे लई गरिबी दिसली म्हणून भाऊसाहेब महाराजांनी तो आता तर कोणी पैसे उधळेल भाऊसाहेब महाराजांवर पण ज्या काळात शिकून आले भाऊसाहेब महाराज शेजारच्या गावाला जाऊन म्हणून तात्या माझं पोरग लय गुरु मृदंग वाजवतो वाजू देते का त्याला तो हात पसरवणार बाबा आमच्या जीवनातलं जर आठवलं ना आमच्या जीवनात आनंदच आनंद कारण आपल्या बापाला कधी वाटत नाही लेख कष्टानं संसार दाटला पोरांना वाट लावली ऐका पोरांना चांगला मित्र करा कसा मित्र जोडा जीवनामध्ये अरे तर वाणी गोड असेल तर हजारो मित्र बनवते ती माणसाला एका सेकंदात मित्र बनतो आयुष्यभर टिकावत आला पाहिजे अजून एक कवी म्हणतोच दोन मित्राबद्दल ऐका मित्र कसा असा फक्त दुर्जनाचा संघ नसावा चांगल्याचा संघ करा ऐका दुःख आडवा उंबऱ्या दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र मनोव्यामध्ये गारगा सारखा मित्र मनोव्यामध्ये गारगा सारखा सांगा त्या मित्राला हे मित्र वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र करार सारखा मित्र बनव्यामध्ये गारगा सारखा मित्र बनव्यामध्ये गारगा सारखा चांगला मित्र करा काही चांगली मैत्रिणीची संगत करा काही रोज ही माऊली काकडा भजनाला घेऊन येईल ना रोज यायचं 7 दिवस काही काकडा भजन सोडू नका जोपर्यंत हातपाय चांगले डोळे चांगले ना मंदिरातल्या देवाला पाहून घ्या कसा आहे तो देव सुंदर ते ध्यान उभे तुळशी हार सर्वांनी असायचं तुळशी हार पंढरी पातकांच्या राशी काकड आरती देखलिया आता वाईटाची संगत का करायची नाही आता बोला माझ्याशी मला तुकोबारांचा दृष्टांत द्यायचा आता बोल म्हणजे लवकर लक्षात येईल वाईटाची संगत का करायची नाही तुम्ही हिरा पाहिला आई नाही तुम्ही पाहिला हिरा गुटका नाही बरं का भाऊ ओरिजिनल हिरा मी नाही पाहिला वरून हिरा तुम्ही नाही पाहिला ताई हिरा तुम्ही नाही पाहिला पण संतांच्या भाषेतला हिरा पाहायचा बरं वाईटाची संगत काय करायची ऐका आता खरा हिरा काय हिरा ठेवीता हिरा सांदीची ना तोच
हा आता तो आयुष्यभर कधी चुकणार नाही. त्याला कोण्या महाराजांना विचारू द्या मोठ्या, तरी तो आयुष्यभर सांगणार म्हणजे आता चुकणार नाही. एकदा टाळी वाजा त्याच्याकरता मग तो कधी. आणि आयरन कोणाकडे असते? चांबाराकडे ना, लवाराकडे असते रे महाराज. आता ऐका बरं, त्या ओरिजिनल लोखंडाच्या आयरणीवरती ओरिजिनल हिरा ठेवला, डुप्लिकेट नाही बरं का. आणि आता तो लोहार काका मारायला लागला कशाने? पकवताच्या हातोडीने. हा वाचे मारिता जो ए, पण महाराज म्हणतात ओरिजिनल हिरा असाही निमगावकर. एक तर तो आयरणीत तरी शिरतो, नाही तर घनात तरी पण फुटत किती ओरिजिनल असेल बरं. पण एवढाही ओरिजिनल असणारा हिरा त्याला सुद्धा एकानं धोका दिला. डेक्कनाच्या संगे हिरा जो बंगला संगे जुना काळ होता, झोपडीचा काळ होता. जुन्या माणसाची जी झोपडी असायची त्याला तोराट्या लावलेल्या असायच्या, मग त्या भिंती तोराट्या यायच्या आणि त्याला ती चिटकलेली असायची देखणं. आता स्लॅबचे बंगले असल्यामुळे आता देखणं राहिले. बोला ना, देखणं राहिले नाही राहिले, पण देखण्याच्या जातीचे आहेत ना. निमगाव पागा आता ऐका बघ त्याला प्रमाण सांगायचं नाही. हा गणेश भाऊ सगळा पुरावा द्यावा लागत असतो. तुम्ही विंचू पाहिला का? तात्या विंचूने ओरिजिनल विंचवाचा कुठं विषय? नांगी. अरे महाराज म्हणतात विंचवाच्या नांगीत विषय, पण जो दुर्जन आहे त्याच्या कणाकणामध्ये विष भरलेले. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्व. दुर्जनाच्या कणाकणामध्ये विष भरलेले, म्हणून चांगल्या माणसानं वाईटाची संगत करायची नाही. संगती करावी सदा सज्जनाची, साबुनी जाई कदा दुर्जनाची, साबुनी जाई कदा दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची, साबुनी जाई कदा दुर्जनाची. संगती करावी त्याची सावली सुद्धा पडू नये महाराज म्हणतात. एकटा वाईट येते. क्या टाळी वाजवून मस्त बघितलं. आता ऐका, माणसाला संगत किती वाईट असते. तुम्ही फक्त जाता जाता एखाद्या चोरात संगत करा, काय म्हणशील आता बिघडला बाबा. अरे बाबा आम्ही कशाला चोरात संगत करू, फक्त सांगतो, फक्त ऐका, संगत करू नका. अरे एखाद्या सहज संगतीच्या चोरात जरी गेलो ना, आपण चोराच्या संगतीत गेलो ना, फक्त तिथं बसा, काही करू नका तुम्ही. पण महाराज म्हणतात तिथं चोराच्या संगतीत गेला, एक जण गेलाच, त्याला काही नाही सापडलं, पण दोरखंड तरी घेऊनच आला तो आला नाही ना तसा. एकताची चिंदी मन धावे, बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, आणि एकताची चिंदी मन धावे. म्हणून चांगल्याची संगत करा. संगत आपल्याला जीवनामध्ये संतांची असावी. कारण शास्त्राने 3 संगती सांगितले, एक कुसंगती, एक विसंगती, तिसरी आहे सतसंगती. सतसंगती ही जीवनामध्ये साधूची करावी. हो महाराज आता आम्हाला कळलं, आम्ही जीवन सतसंगती घेई जनसेवा, संत
सातारकर महाराजांच्या चालीची आठवण झाली. संप्रदायाला अशी काही हिरे दिली होती ज्ञानोबरांनी बरं केला नुसती चाल आठवलं तरी म्हणा प्रमाणात संत संगती देई चरण सेवा. संत संगतीने संत संगती देई चरण सेवा. संत चरण दी संत संत संगती देई चरण सेवा. सेवा पुढे जेणे तुला ईश्वर न पडावा. बर पुढे हात भाव माझी या जीवा पूर्वी देवा म्हणून. विठाल विठाल विठाल. आपल्या जीवनात आता ठरवलं संगत करायची साधूची संघ गाडावा पण तो कसा गाडावा याचं उत्तर देतात महाराज अभंगाचं पहिले संत संग एखादे पारी संत समागम 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 मस्तपैकी सुदान महाराजांचा संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी एखाद्या परीने बऱ्याच सांगतात जीवनामध्ये संतांचा समागम कशाला म्हणायचं एखादी परी ऐका वेळ संपत आली माझ्या बरोबर पण ऐका लक्ष करू संतांचा समागम घडावा पण तुकोबराय सांगतात एखादी परी छोटा जास्त देहूगावाजवळ गव्हाजवळ एक कडूस नावाचं गाव आहे देहूजवळच त्या गावामध्ये रहिवाशी असणारे गंगाराम व मवाळ आणि त्यांची म्हैस हरवली काय हरवली तुमच्या तिकडला थोडासा म्हशीचा स्वभाव विचारतो बरं मला उत्तर द्या गोट्यातून म्हैस निघाली काही ठिकाणी बोकाळी म्हणतात काही ठिकाणी उद्दाळी म्हणतात आपण चांगल्या भाषेत बोलून निघायची कोण्या दिशेला जाईल बरं ती जिकडे जिकडे वाळेल चारा असेल तिकडे जाईल ना हिरवळ ज्ञानोबराय सांगतात हिरव्याचा रे बांबावे पशु जिकडे जिकडे हिरवळ असेल त्या दिशेने तो पशु जात असतो 1 तास झाला 2 तास झाला शोध घेतला सापडे डोंगरदरीचा प्रवास लागला एकांत लागला झाडी लागली त्या झाडीतून एक पवित्र भजन ऐकायला यायला लागले निमगावकर ऐकताना ज्या भजनानं देहूगाव पावन झालेलं होतं ज्या भजनानं भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर बोरोड्या डोंगर पावन झालेलं असं पवित्र भजन गंगारामबाच्या कानावर पडलं काय भजन होतं असं ते रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आता मला तुम्ही एवढं भजन केलं, काही सेकंद गेलं तर मिनिट सुद्धा नाही गेलं. माझा प्रश्न आहे आता, आठवलं का कोणाशी वैर ठेवलेलं? आठवली कोणाशी दुश्मनकी ठेवलेली नाही ना? बस सप्ताहून आमच्या पदरामध्ये एवढंच पडलं पाहिजे. समजून जायचं आपला सत्ता सफल झाला ते. आणि माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज बरं का निमगाव पागा. मेले टेन्शन नाही का तुम्ही परत मला बोलावं, मी तुमच्या गावाला येऊन कीर्तन करा, माझी भावना पण नसते. पण मी काय एवढं तळमळीनं संताचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवतो ऐकाल ना? माझ्या एका कीर्तनात 5 बहिणींनी, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, समजून ताई, आपलं जीवन उद्धाराच्या दिशेने ठरवून 5 बहिणींच्या लेकीच्या गळ्यात माळी आल्या ना, मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं. गड्या 5 पोरांच्या गळ्यात माळी आल्या ना, ज्ञानोबरा निवृत्तीना देव समजून आपलं जीवन उद्धाराच्या दिशेने ठरवून 5 लेकरांच्या गळ्यात माळी आल्या ना, तरी आपलं कीर्तन सफल. नाही तर लोक 10 कीर्तन केल्यानंतर पदरात काही पडलं नसतं तर काय मजा आहे त्याला? बदललंय महत्वाचं आहे आपल्या जीवनात. पाव भजनाचा फायदा किती बोलले नसतो. कोणाशी वैर ठेवले ना, कोणाशी वैर ठेवू नका ताई. 10 वर्ष झाले तुमची मैत्रीण बोलत नसेल तर तुम्ही तिचे पाहिला. तुमच्या जवळ अशी मुरके मारून जात असेल तर तुम्ही तिचे पाहिला. आणि तुम्ही तिला सांगा, अगं संदर्भ अगं काय वैर होती बाई, परत कोणी जन्मात घेत होणार आहे आपली वारी. ताई कोणाशी वैर नको ठेवू बाई. हे राजकारण गावकारण करून खड्ड्यात घाला, काय टेन्शन घेऊ नका राजकारणाचं एवढं. अरे बालपणापासून मैत्रीचं नातं जपलं, 5 वर्षाच्या राजकारणात आपण मागेर करून टाकलं. हे जुनी माणसं आज बैठक गेलं पाहिजे. 2 शब्द बोलल्याची माणसं हलती नाही, 5 जुनी माणसं हलती नाही. पाराजवळ आले हल्लीच्या काळात लोकांना बोलायला वेळ नाही. आपण म्हणा रामभाऊ, 2 प्रेमाची माणसं भेटली बोला, रामभाऊ म्हणतो आपल्याला मारायला वेळ नाही, उत्तराला खतरनाक झालं. आपण म्हणा बोला रामभाऊ, 2 प्रेमाची माणसं भेटली बोला, आपल्याला मारायला वेळ नाही. संगमनेरला गेला रामभाऊच मिळाला. कोणाशी बोलवतो गेला इथं काय कोणाशी वैर ठेवतात? कोणाशी वैर नका ठेवू. 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या तर ताई आत्ताचा सुखाचा 2 शब्द सुखाचा संवाद करून द्या. का ग ताई, आज झालेली भेट उद्या होईल न होईल काय सांगता येईल आपल्या जीवनात. थोडा स्वरात आवाज कमी करायचा. कोणाशी वैर ठेवू नका. अजून ऐकायला ताई आपल्या जीवनाचं सूत्र लक्षात घ्या. ज्ञानोबरासारखा भाऊ दिला असेल ना ताई तुम्हाला, तर कधीच भावाशी वाद घालत नका बसू. कधी भावाच्या दारात जाऊन भांडण नका करत बसू. ताई ज्या बहिणीला ईश्वरानं भाऊच नाही दिला ना, त्याला विचारा भावाची किंमत काय असते. दीपावलीचा सण आला का ताई बहिणीला भाऊ आठवतो. रक्षाबंधनाचा सण आला का ताई बहिणीला भाऊ आठवतो. एका बहिणीला भाऊ नव्हता दिला देवा. सगळी बहिणी तयारी करून बसल्या, तिनं तयारी केली. तिला वाटलं माझ्या दारात आवाज भाऊ तरी येईल, वाटलं तिला माझ्या दारात सुरत भाऊ तरी येईल. दुपारचे 2 वाजून गेले, सूर्य काढला, तिच्या दारात कोणी आलं नाही तिला घ्यायला. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं पांडुरंगा, दिला असताच ज्ञानोबरासारखा भाऊ तर काही बिघडलं असतं. ज्ञानोबरासारखा भाऊ दिला असेल तर खूप जातात. दिली असेल आपला मुक्ताबाई सारखी बहीण, आपल्या बहिणीची गरिबी असेल, रोज लोकांच्या कामाला जातील बिचारी. पण भाऊ आजारी पडला असं तिला जर कळलं की ती 50 रुपयाचा भत्ता तरी घेते बाबा. कारण गरिबी तिची वाईट, गरिबी लय वाईट असते माणसाची. म्हणून माझी विनंती रोजच्या कीर्तनात माझ्या गरीबाची कधी मजाक करू नका. अरे प्रारब्ध आलेली श्रीमंती कधी निघून झालं, कधी भिकार पडेल काय सांगता येईल आपल्याला. गरीबाची कधी मजाक करू नका, जाईल त्याची गरिबी कधीतरी नाही. हा अजून सांगत आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐकतात कीर्तन. आता ऐका, हे कीर्तन नसतं वर्षभर नाही, आयुष्यभर ठेवण्याजोग आहे. तेवढा दृष्टांत घरी घेऊन जात आहे. तुम्ही 2 जणी सख्य बहिणी, दोघी, एक बहीण श्रीमंत आणि एक बहीण गरीब येत आहे. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात आली ना ताई, तर बाई श्रीमंत बहिणीने कधी स्वतःची श्रीमंती सांगू नका. त्या गरीब बहिणीला विचारा, ताई तुझ्या पदरात लय गरिबी नाही, पण तुझा पती तुझी बाळा सुखात आहे ना ग. हे ताई तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर मला सांग बरं बाई, मी तुला मदत करेल. ताई खेड्यातली बहीण असते, आपल्याला अडाणी बहीण असते. 22 मैत्रिणी तिच्या शेजारी येऊन जर बसल्या तर ती स्वाभिमानानं सांगते, बाई मला पांडुरंगानं लई श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात गेले तर गाड्याची रांग लागलेली, घरात पाहिलं तर काही कमी नाही. पण तिच्या घराला जर मी कधी गेले, बाई तिची स्वतःची श्रीमंती सांगत नाही, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ती बहीण. इथं घेता आला तर एखाद्या गरीब बहिणीचा आशीर्वाद घ्या. इथं घेता आला तर गरीबाचा आशीर्वाद. इथं तळतळा नका घेऊ कोणाचं बरं.
इथं तळतळात अरे भावानी भावाशी प्रामाणिक असावं. आज सख्खा भाऊ पक्का वैरी झाला, काय भांडणं लागतात त्याने आपल्याला. दोघे सख्या भावाशी मारामारी झाली, पाठचा भाऊ मारून टाकला, रक्त रक्त थरवड्यात तुम्हाला तो मारला त्यानं. अरे तो कायमचा निघून गेला, पण ज्यानं मारलं ना तो आयुष्यभर सेंट्रल जेल भोगायला गेला. काय मजा आहे त्या भावनाला. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं, बहिणीने भावाशी, भावाने इथं नाते जपणे करतात. लय थोडं आयुष्य दिलं पांडुरंगाने आपल्याला ना, लय सुखानं लय गोड. हे भजन करून आमच्या जीवनात हेवे दावे सुटत असेल तर समजून घ्या, आमचं भजन हे देवाला समर्पण झालं ना. हे भजन गंगाराम भाऊने ऐकलं, जे आपण भजन केलं ना, गेले स्पर्श करा तुकोबारायला, जागे झाले तुकोबाराय. आणि गंगाराम भाऊला पाहिलं बरोबर तो लय आनंद झाला. आनंद झाल्यावर सांगितलं का हो गंगाराम बा, आज काय भाग्याचा दिवस आहे तुमचा, आज काय धन्यतेचा दिवस आहे. तुम्ही एवढे भजन करण्याकरता एकांतात आले. भजनाला गेले गंगाराम भाऊ? तुकाराम महाराज भजनाला नाही आलो. मग आपली म्हैस हरवली हो तुकाराम महाराज. पाहिली का आपली म्हैस? तुकाराम महाराज म्हणले गाड्या गंगाराम बाबा, मला जर म्हशीच पाहायच्या तर देव गावात कमी होत्या का? मी का म्हशी पाहायला आलो एवढ्या एकंदर. हो गंगाराम बाबा, 8 तास करायचं असेल एक काम करा, देव पावया करियो साया नदरियास नाशिवंत. नाशिवंताची काय अपेक्षा करतात? म्हशीचा पत्ता सांगता आला तर सांगा तुकाराम महाराज. असं म्हैसच पाहिजे हो. जा म्हटले घरी गोट्यामध्ये म्हैस बांधली, गेली. घरी गेले ते घरात नाही गेले. प्रपंच किती याचा असतो, एकनिष्ठ पहिले घरात नाही गेले, गोट्यात गेले. गोट्यात गेली तर म्हैस बांधलेली, धक्का बसला झाला. काय तुकाराम महाराजांची पवित्र साधन असेल. एका मिनिटात मला म्हशीचा पत्ता सांगितला. जे तुकाराम महाराज न पाहणाऱ्या म्हशीचा पत्ता जर मला एका मिनिटात सांगू शकता, तर तेच तुकोबाराय मला देवाबद्दल पत्ता सांगू शकतात. अशी शाश्वती आली गंगाराम. सर्वस्वाचा त्याग केला, गेले तुकोबारांच्या संगतीत भजन सुरू झालं, जीवन धन्य अवस्थेला प्राप्त झालं. तुकोबारांचे मुख्य 14 टाळकरी एका फोटोमध्ये पाहतात, पण त्या 14 टाळकरीपैकी एक टाळकरी बनण्याचं सौभाग्य गंगाराम भाऊच्या जीवनात लागलं. मला सांगा, माझा सिद्धांत दृष्टांतापर्यंत बोला. कशाच्या संगतीनं गेलो? अहो एका म्हशीच्या संगतीनं तुकोबारांच्या जीवनात समागम घडला, जीवनाचं उद्धाराच्या दिशेने ठरले गेलं. म्हणून संत समागम एखादी करी पावे त्यांचे द्वारे श्वानयाती. श्वान म्हणजे कुत्रा. का हो मारा, अहो कुत्र्याचा जन्म मिळाला आणि तो भाग्यवान ठरला. असं काही उदाहरण आहे. भाग्यवानी तो कुत्रा, ज्या कुत्र्याला धर्मराजाची संगत लावली, वैकुंठाला प्राप्त झाला. बस स्वावे त्यांचे द्वारी. 1 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला पहा. बरोबर आहे, शांती ब्रह्म मारुती बाबा परिकर यांचं काल्याचं कीर्तन चालू होतं. एका कुत्र्याने यावं, त्यानं मस्त नम्र मस्तपैकी दंडवत करावा, प्रदक्षिणा करावी, बाबांचं कीर्तन श्रद्धेनं ऐकावं. किती भाग्यवान कुत्रा असेल गुरुवर बाबांना दंडवत करणार. आळंदी क्षेत्राला जर कधी गेले, ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन झालं, प्रदक्षिणा करा आणि त्या चरणाचं दर्शन येते, घरी येऊ नका. जा जुन्या संस्थेमध्ये शांती ब्रह्म मारुती बाबांच्या चरणाचं दर्शन झालं का निंगावकर, समजून घ्या ज्ञानोबारांच्या साक्षात समाधीचं दर्शन झालं आपल्याला. विठ्ठल महाराज आमच्या जीवनामध्ये अनेक संतांचा समागम घडला, पण त्याची फलश्रुती सांगा अभंगाचं दुसरं. साधनेचे तिथं श्रवण करायला घडेल भोजन उच्चिष्टाची कामारी बटीक सेवेचा सेवक दिन पणे रंग तिथे बली. संतांच्या समागमात ठरले आपलं जीवन भाग्याने. एकतर तिथं दास होणे धन्यता. धन्य आम्ही जन्म आलो दास. आमच्या जीवनात धन्यता तेव्हा प्राप्त होईल. ताई दासी म्हणून सेवा करा. इथं रोज एका कार्याची इथं झाडलोड करा.
इथं तुमची गावानं जरी दखल नाही घेतली ना तरी जगाच्या मालकानं दखल घेतली पाहिजे आपल्या जीवनातल्या आपल्या बद्दल सांगताना. देव दखल घेतो फक्त आपलं कार्य तसं असं. आता तुम्ही एवढ्या महिला आल्या पाहिजे या श्रावण महाराजाच्या कीर्तनाला नाही आल्या, तुम्ही देवाचा सप्ताह चालू आहे, देव कार्याला आला. आता तुम्हाला सांगा तुमच्या गावात एवढ्याच महिला बाकीच्या गेल्या म्हणजे माहेरी माहेरी. आता मला सांगा एवढेच पुरुष मंडळी का तुमच्या गावातले, बाकीचे गेले का संगमनेरला फिरायला? तुम्ही आले खूप भाग्यवान. आता तुम्ही देवा करता आला, हे नटणं तुमचं वालं हे येणे देवा करता. ताई आपला शृंगार सुद्धा देवा करता असा, पती सुद्धा देव बरं. म्हणून घरी सुद्धा असं सुंदर मेकअप करायचा नाही. ते काय काय मावल्या लागला नाही करायचं, अशा फुपाटाला उद्या किलोचे किलो घरी पाहिजे बघा पोतावाडी केस कोण नाही नाही. शृंगार देवा करता असावा ताई, पती सुद्धा देव. पाच एका गोपिकेने शृंगार केला बघा जुन्या मावल्या MS 85 MS 70 म्हणजे 70 वर्षाचा. कधी डोक्यावरला पदर पडणार नाही, कंपाळाला कुंकू तसा थाटात न डोक्यावरला पदर पण आता किती गोडी कावर यांना दाखवा ते आता सासा झाला यांच्या सासा होता आता लय का तर मेले का म्हातारे म्हणून पण लय दाखवता तेव्हा. आता हल्ली आम्हाला कोणाचा धाकच राहिला नाही. कावर हल्लीच्या काळात सुनाईनं नवीन सुनाईनं गोड बोलून सासू पंचर करून टाकली. काय वजन ठेवलं नाही का. नवीन सून आली तर ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणाले तिचं काम करा. तुम्ही कुशाला ऐकून गेलं उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या ऐकू राहिले ना. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा अगं सुनबाई तुम्ही मम्मी म्हणते तुझं नवरा मम्मी म्हणतो मग तुमचं नातं काय तो गोळ्या सांगले का काय म्हणा सुनबाई अशी डोक्यावर पडल्यासारखी काय वागू राहिली. सासऱ्याला काय म्हणायचे मामजी असं धरा आता मामजीचा पप्पा करून तुला म्हणजे काय वजन ठेवलं. नाही नाही स्वाभिमानी जीवन असावं पा लय गोड जीवन असावं. एका गोपिकेने शृंगार केला दास होण्यात टाकली गोड. तिने हातावर मेहंदी काढली हातात बांगड्या तिच्या गळ्यामध्ये माळा घातल्या. ती सांगते बाई तिला विचारले की हा शृंगार कोणा करता गेला. ती सांगते बाई मैने मेहंदी लगाई रे कृष्णा मैने लगाई रे कामारी वटे सेवेचा सेवक दीनपणे रंग देत बले. रंग म्हणजे भिकारी व्हायचं ते पण देवाच्या संगती देवाच्या दारात व्हायचं बरं का. एक तर साधूची संगत करायची नाही तर देवाची संगत करायची. दुसरी संगत संगती आपल्या जीवनामध्ये रंग व्हायचं भिकारी व्हायचं देवाच्या दारात. पण आता सध्याच्या काळात भिकारीलाही दलिंदर जन्माला आलं. मी रोज सांगतो तुम्ही मग फिरणारी माणसे आपण सगळी अरुण बाबा शिग्नलला का भिकारी हजर असतो पण तुम्ही बरं तो तेवढं एवढे थांबा असं वाटतं गाडीची काच फोडतो बघा एवढा मारत राहतो. मी काच खाली केली अर्धीशी. बोला आता माझे थोडं फार कोरजीने खायची वापर बरं का तुमचं लक्ष दिलं. मी त्याला 5 रुपये दिले. किती 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 हा किती दिले मी 5 रुपये दिले. त्यानं ते घेतलं ते पळत गेलं. 1 मिनिटाचा सिग्नल आहे 30 सेकंद बाकीच होते ते परत माझ्याकडे पळत आलं. म्हणे बाबा अजून 5 रुपये. मी म्हणलं दिले ना भिकाऱ्या त्याला 5 रुपये. तो म्हणे बाबा ते मला दिले. आता माझा प्रश्न होता त्याला म्हणलं मग कार्य भिकाऱ्या आता हे 5 रुपये कोणाला लागतात. तो म्हणे बाबा मैत्रिणीला.
कोणाला? मला थोडा राग आला त्याचा. मला का रे भिकाऱ्या भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे बाबा तिच्यामुळेच भिकारी झाला. त्याला कळालं त्याला धन्यवाद, त्याला नसेल कळलं त्याला डबल धन्यवाद. चल जाऊ दे. कामारी वटीक सेवेत दीनपणे रंग देत भले तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाची विठो बारक चला हरावाली चला. कुमार